सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. घरच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी आता दूर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या दर्यापूरमध्ये सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा होलसेल व चिल्लर किराणा दुकान. आपल्या घरातील दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंची विविध रेंज योग्य दरात आणि विश्वासाने उपलब्ध. म्हणून आजच भेट द्या सिद्धिक जिकरभाई घाणीवाले किराणा. गुणवत्ता, योग्य दर आणि विश्वास आपल्या सेवेत सदैव. आमचा पत्ता आहे आकोट रोड, महाराष्ट्र बँकेच्या समोर, दर्यापूर. मी आजपर्यंत मार्केटमध्ये गणपती बसला, त्यामध्ये मी मिरवणुकीत नाचलेला आहो. गुलाल सुद्धा मी माझ्या अंगावर घेतलेला आहे. मला विरोध असतो तर मी कायले नाचलो असतो, कायले गुलाल अंगावर घेतला असतो. मला कोणाशी विरोध नाही आहे. सर्व धर्म ते मानणारा माणूस हो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, या मानवाला सगळ्याला मी मानणारा माणूस हो. हिंदू मुस्लिमचा मतलबच नाही मला. हे जे हिंदू मुस्लिम करून आले हे राजनीती लोकच करून आले. हिंदू मुस्लिम हिरवा भागवा त्यांना हेच मुद्दे पाहिजे ना. कोण्या विषयावर यांची दुसरी चर्चा आहे का? हे जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहणार आहे तोपर्यंत मी जातीवाद होऊ देणार नाही. हिंदू मुस्लिम मी होऊ देणार नाही. मी याची हमी घेतो. हे एकामेकाचे मनात कोणी हिंदू आहे तो कसा विरोध होईल, कोणी मुस्लिम आहे तो कसा विरोध होईल, यांचे राजकारणच हे आहे. त्या कारणानंच भूमिका आहे ना हे. मी सही मारायला त्यांच्यासोबत गेलो होतो. त्यांनी माझ्यावर दबाव टाकला होता. दबाव टाकल्यानंतर मला परेशान करून आले. मी सही मारायला गेलो. मी नंतर संध्याकाळी विचार केला तर हे आपल्या जवळून चूक होऊन आली. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक आसिफ खान भगवा दुपट्टा या विषयावर केली चर्चा. मी 30-35 वर्षापासून या मार्केटमध्ये काम करतो. आज संचालक असेल, परंतु आजपर्यंत या मार्केटमध्ये जातीवाद नाही. मी म्हटलं असेल तर सिद्ध करून द्या. काही गोष्टीला राजकारण करून काही अर्थ नाही. मी सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा एकमेव व्यक्ती. शेतकरी, हमाल, अडते, व्यापारी सगळ्यांसोबत सारखा. दर्यापूर तालुका सर्वधर्म समभाव, एका जुटीचा. सध्याच्या परिस्थितीला पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आसिफ खान संचालक यांच्याविषयी संपूर्ण चर्चेला उधाण आले आहे. सत्य आहे तरी काय, याचा संपूर्ण सखोल महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन आसिफ खान संचालक यांच्याशी केली खास बातचीत. सत्य आहे तरी काय, संपूर्ण दिला त्यांनी आढावा. पाहूया सविस्तर कोण आहे तरी खरा, कोण आहे खूप. दर्यापूर शहरात होते तरी का, जातीवाद संपूर्ण पाहत रहा महाराष्ट्र नाद मराठीवर. एका आठवड्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल व्यापारी संचालकांचा आसिफभाई पहलवान यांचा उल्लेख केला जात होता. त्या अनुषंगाने संपूर्ण आपण महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून सत्य आहे तरी काय याला समोर आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत ज्यांच्यावर आरोप केलेला आहे ते आपल्यासोबत आसिफ भाऊ आहे, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. सभी यहाँ पर चर्चा हो रही है. धन्यवाद. सबसे पहले तुम्हारा धन्यवाद. मैंने भगवे दुपट्टा पर उल्लेख करा. मी भगवे दुपट्टावर उल्लेख केला असेल त्यानं समोर आनंद दाखव. मी कुणाला म्हटले म्हणून सिद्ध करा ना. संपूर्ण त्यांनी संचालक मंडळाच्या माध्यमातून सुद्धा तक्रार केलेली आहे मार्केटमध्ये, अशी सुद्धा चर्चा होत आहे. संचालक मंडळाची तक्रार करून राहिली की नाही, हे सर्व राजकारण आहे. अविश्वास मी त्याच्या मागे पाठीशी नाही गेलो म्हणून ते माझ्यावर दबाव टाकून राहिले ना. ते आमच्यासोबत यांना या. मी यांच्यासोबत मरेपर्यंत जात नाही ना. मी काँग्रेस पार्टी सोबत राहीन आणि सुनील गावंडेच्या पाठीचे मी राहीन. मला एवढंच म्हणणं आहे. कुठेतरी काही वर्षापासून तुम्ही आज संचालक आहात, परंतु काही वर्षाच्या अगोदर अशी परिस्थिती होती की तुम्ही सुद्धा इथं मापारीचं काम करत होते. मार्केटमध्ये तुम्ही काही नवीन नाही, तुम्ही जुनेच आहात. आज संचालक बावडीमध्ये तुम्ही हमाल मापारीच्या माध्यमातून इथं तुमची संचालक मंडळावर नियुक्ती झालेली आहे, तुम्ही संचालक आहात. परंतु एकाकडे सगळ्यात ज्या प्रमाणात जातीय इथं जसा भगवा दुपट्ट्याचा उल्लेख केला जात आहे, सत्य आहे तरी काय संपूर्ण सखोल चौकसाठी आम्ही इथं पोहोचलो. त्यांनी तो मला हे निवडून दिलं. त्यांनी माझ्यावर एक विश्वास केला की मी एक सुशिक्षित चांगला माणूस आहे. त्या कारणानं मला यांनी निवडून दिलेला आहे. आणि राहिला भागव्याचा, तो भागव्याचा काही विषय नाही. मी स्वतः भागवा वापरतो ना. आजपासून नेहमी वापरतो मी भागवा. याच्यापेक्षा भागवा वापरल्यापेक्षा ते नगर परिषदेची इलेक्शन झाली होती त्यावेळेस आम्ही आमचं अंगावर गुलाल घेतले आहे.
अधिक याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? परंतु आजपर्यंत कुठंतरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपर्यंत जातीवादचा कुठं विषय आला नाही. बिहारी लोक आहे संपूर्ण, त्याचप्रमाणे मुस्लिम समाज आहे, अदर समाज आहे, हिंदू समाजाचे संपूर्ण वर्ग इथं काम करतोय. परंतु आजपर्यंत इथं जातीवादचा विषय आजपर्यंत कुठं कधी दिसला नाही. आलाच नाही ना आजपर्यंत. आता तुम्ही सर्वांना विचारलेलं आहे, त्यांनी सांगितलं का काही? मी हाच नाही, मी सत्य माणूस आहो ना. मी एक मजूर माणूस होतो पहिल्यापासून. मपाई करत मी संचालक बनलो. त्यांनी मला विश्वास करून मला निवडून दिला. माझी काहीच नाही. कोणाला विचारा, कोणा शेतकऱ्याला विचारा, मी आजपर्यंत शिवी गाडी नाही केली. मी जो शेतकऱ्याच्या पाठीमाग राहीन, नेहमी राहीन. शेतकऱ्यावरही मी अन्याय होऊ नाही दिला. नाही, मागील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे यांच्यावर अविश्वास आला होता. त्या कारणाने आसिफ पहलवान हे आपल्या सोबत न आल्यामुळे मागील राजकारणामधील ते सुनील पाटील गावंडे यांच्या पाठीशी राहिल्यामुळे अशी सुद्धा चर्चेला उधाण होत आहे. हे पहा, हे राजकारण आहे. याच्या मागे मोठमोठे नेतेचे हात आहे. त्यांनी मला हे सुद्धा 25 लाख घे, 30 लाख घे, हे सुद्धा ऑफर दिलेले आहे. आणि त्यांनी मी सिद्ध करून देतो दिले का नाही दिले. आणि हे झाल्यावर त्यांनी माझ्या परिवार सुद्धा दबा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. लय परेशान केलेला आहे यांनी. आणि ते आजही करून राहिले. त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही आमच्या सोबत या, सेनेसोबत या. आणि सेनेचं जे प्रकरण घडलं ते आपण मागही पाहिलेलं आहे. प्रदीपजी मलिकेचं जे वाक्य होतं ते पाहिलेलं आपण. त्यांनी काय म्हटलेलं आहे का, शिंदे सेना हिंदुत्वादी पक्ष आहे, तुम्हाला पसंत असेल तर या, नाही तर तुमचे राजीनामे द्या आणि तुम्ही घरी चालते व्हा. हा एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे. त्यावेळेस उल्लेख केला गेला होता. परंतु सगळ्यात महत्वाचा हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपर्यंत कुठेही असा राजकीय किंवा जातीवादचा असा विषय कधीच पाहायला मिळाला नाही. परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की संचालकांनी भगवा दुपट्ट्याचा. परंतु मी तुमच्या गळ्यामध्ये सुद्धा काही वर्षापासून भगवा दुपट्टा बघतोय. हो आहे ना, मी आज नाही पहिल्यापासून वापरतोय. हो ना, परंतु ज्या हिशोबाने आपल्या इथं आता संपूर्ण दर्यापूर तालुक्यातूनच नव्हे तर बाकीकडला सुद्धा शेतकऱ्यांचा माल येतोय, परंतु आजपर्यंत कुठं जातीवाद कुठं पाहायला मिळाला नाही. आजपर्यंत तर कुठंच नाही झाला ना. मी स्वतःच नाही करत ना जातीवाद. मी सर्व धर्माने मानणारा माणूस हो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, या मानवाला सगळ्याला मी मानणारा माणूस हो. हिंदू मुस्लिमचा मतलबच नाही मला. हे जे हिंदू मुस्लिम करून आले हे राजनीती लोकच करून आले. हिंदू मुस्लिम, हिरवा भागवा, यांना हेच मुद्दे पाहिजे ना. कोण्या विषयावर यांची दुसरी चर्चा आहे का हे पहा तुम्ही. कोणी बेरोजगार टीचरनी बोलतील, कोणी शेतकऱ्याच्या भावाबद्दल नाही बोलतील, कमी भावात माल जाते तो. काय संपूर्ण असे विषय आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा आम्ही महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला की सत्य आहे तरी काय, म्हणून त्या कारणाने आज संपूर्ण टीम महाराष्ट्र नाद मराठी न्यूजची इथं पोहोचली. त्याचप्रमाणे हमाल लोक, त्याचप्रमाणे मपारी लोक यांच्याशी संवाद साधला. परंतु कुठंच तुमच्याबद्दल तुम्ही काही जातीवाद करता म्हणून असं कुठं काही आढळलं नाही. नाही, तो कसं आढळीन, मी केलंच नाही. तो आढळीन कसं केलं असतं तर माहीत पडलं असतं. जे सत्य आहे ते सत्य समोरच येईल ना. हे जे आरोप लावणारे हे बिना बुडाचे आरोप आहेत. माझ्यावर जे आरोप लावणारे यांनी सिद्ध करून दाखवा ना, मी तयार आहे ना. कुठेतरी तुम्ही म्हटलं त्या कारणाने असं सगळ्यात महत्त्वाचं उपसभापती राजू पाटील कराडे त्यांनी तुमच्यावर आक्षेप घेतलेला आहे की या व्यक्तींनी भगवा दुपट्ट्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून. त्यांनी जरूर केलं, पण त्यांना मला म्हणणं आहे की त्यांनी, मी कोण्या शेतकऱ्याला म्हटलं त्यांना तू सिद्ध करा ना, आणि कोणी हमालाला म्हटलं ते सिद्ध करा. मी हमालाला काय म्हणे, मी हमाला तर स्वतः संचालक हमालाच आहे ना. मी कायला म्हणेन माझ्या हमालाला. आणि शेतकऱ्याला त्यांनी सिद्ध करून दाखवा कोणत्या शेतकऱ्याला मी म्हटलं. कुठे खरी परिस्थिती दिसत नाही. सत्य आहे तरी काय समोर अशी परिस्थिती कुठं दिसत नाही. परंतु असेल खरं तर ते सिद्ध होईल, हे सगळ्यात महत्वाचं पाहायला मिळणारच आहे. परंतु कुठेतरी आज एवढं मानावं लागेल की सत्य परिस्थिती आहे तरी काय संपूर्ण हमाल, त्याचप्रमाणे मपारी, त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आरोप केलेला आहे आसिफ पहलवान, त्याच्याशी सुद्धा आपण चर्चा करतच आहोत. परंतु काही वर्षापासून दर्यापूर तालुक्यातीलच नव्हे, अमरावती जिल्ह्यातील काही परिसरातील जवळपास चांगल्या प्रमाणात दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल येतोय. परंतु आजपर्यंत कुठं काही जातीवाद असा कुठं काही फंडा मला पाहायला मिळाला नाही. परंतु सत्य आहे तरी का, त्यासाठी संपूर्ण आपण आसिफ भाऊजवळ पोहोचलेला आहोत. आता तुम्ही बघितलेलंच आहे का, सत्याला तुमच्या समोर आलेलं आहे.
मी सर्व एक समान माणूस असावं, सर्व जातीला घेऊन चालणारा माणूस आहो. आजपर्यंत दर्यापूर तालुक्यामध्ये कुठेतरी सर्व धर्म समभाव एकजुटीचा संदेश कुठेतरी जातीयचा स्पीड असा या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. मी आजपर्यंत मार्केटमध्ये गणपती बसला त्यामध्ये मी मिरवणुकीत नाचलेला आहो. गुलाल सुद्धा मी माझ्या अंगावर घेतलेला आहे. मला विरोध असतो तर मी कायले नाचलो असतो आणि कायले गुलाल अंगावर घेतलं असतो. मला कोणाशी विरोध नाही आहे. त्याचप्रमाणे शेवटचा प्रश्न आसिफ भाऊला करणार आहोत. त्याचप्रमाणे की आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातीवाद कधी झाला नाही. जातीवाद तो आजपर्यंत झालाच नाही. मी जेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहणार आहे तोपर्यंत मी जातीवाद होऊ देणार नाही. हिंदू मुस्लिम मी होऊ देणार नाही. मी याची हमी घेतो. एका इकडे सगळ्यात महत्वाचं संपूर्ण मुस्लिम समाज भरपूर कष्ट करून इथं काम करतोय, परंतु कुठेतरी जातीवाद आल्यामुळे बिहारी लोक सुद्धा सामूहिकमुळे काम करतात, पण अशी परिस्थिती कुठे दिसत नाही. हो हे काय, हे एकामेकाचे मनात कोणी हिंदू आहे तो कसा विरोध होईल, कोणी मुस्लिम आहे तो कसा विरोध होईल, यांचे राजकारणच हे आहे. हो ना, कुठेतरी परंतु आतापर्यंत एका इकडे संपूर्ण बावडी असताना त्याच्यामध्ये राजकीय स्पीड आल्यानंतर अविश्वासाचा विषय आला. त्यानंतर माग अविश्वासासाठी सिग्नेचर तुम्ही केली, त्या कारणाने विरोधात गेल्यामुळे ही भूमिका तर नाही ना. त्या कारणानंच भूमिका आहे ना हे. मी सही मारायला त्यांच्या सोबत गेलो होतो. त्यांनी माझ्यावर दबाव टाकला होता. दबाव टाकल्यानंतर मला परेशान करून आले. मी सही मारायला गेलो. मी नंतर संध्याकाळी विचार केला का हे आपल्या जवळून चूक होऊन आली. जे सत्य माणूस आहे त्याच्या पाठीशी राहावं. मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातीवाद कधी होऊ देणार नाही. याच्या पुढे संचालक मंडळ 5 वर्षापुरतच आहे. त्याच्या पुढे मी संचालक नसलो तरी मी जातीवाद होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहोत तोपर्यंत मी जातीवाद होऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठंच मला असं वाटत नाही का ज्याप्रमाणे त्या हिशोबाने त्यांच्यावर भगव्या दुपट्ट्यांचा जो उल्लेख केला जात आहे याच्यामध्ये सत्य आहे तरी काय. परंतु महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठं हमालांना सुद्धा जवळपास विचारपूस केली. त्याचप्रमाणे मपारी लोकांना सुद्धा आपण सर्व धर्म समभाव एकजुटीचा संदेश कुठेतरी दर्यापूर तालुक्यामधील हा कायम असला पाहिजे यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातात. परंतु या आठवड्यामधील कुठेतरी आसिफ पहलवान यांनी कुठेतरी भगवा दुपट्ट्याचा उल्लेख केला असं संपूर्ण चर्चा सोशल मीडिया पासून तर संपूर्ण मार्केटमध्ये ही चर्चेला उधाण आलं होतं. परंतु महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून सखोल चौकशी केल्यानंतर कुठं असं काही आढळलं सुद्धा नाही. परंतु सत्य आहे तरी का कुठंतरी पाणी मुरत असेल असा कुठेतरी अंदाज पाहायला मिळत आहे. परंतु संपूर्ण अशी सखोल चौकशी केल्यानंतर आसिफ पहलवान यांच्याशी यावेळेस आपण चर्चा केली, परंतु असं कुठं काही दिसलं नाही. परंतु सगळ्यात महत्वाचं कुठंतरी राजकारण कुठं शिजस्त नाही ना अशी परिस्थिती संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मैं कॅमेरामन के साथ चक्र नारायण, महाराष्ट्र नान मराठी, नासिर शाह, दर्यापूर. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.